बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाची। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं असा आरोप गोऱ्हेंनी केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप अनावर झाला। संजय राऊतांनी विश्वासघातकी अशी टीका केली तर अंधाऱ्यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी दर्शवली। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज विश्वासघातकी बाई। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळतं असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हेंनी थेट उद्धव ठाकरेंवरच केलाय आणि मर्सिडीजवरून दोन्ही शिवसेनेत भडका उडाला। संजय राऊतांनी गोऱ्हेंना निर्लज्ज बाई म्हणत विश्वासघातकी अशी टीका केली। आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये, नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये। ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। विश्वासघातकी बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो। आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत, सगळे ईडी झालं, CBI झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर। लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा। माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुराव्यास आहे, ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा। एका बाईला निर्लज्ज म्हणतोस, लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना, म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका। महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही। आता उद्धव ठाकरेंवरच मर्सिडीजचा आरोप केल्यानंतर राऊतांनी 2 पत्ते उघड केलेत। तिकीट मिळवून देण्यासाठी नीलम गोऱ्हेच पैसे घेत होत्या याचा नावानिशी आरोप केला। त्यासाठी त्यांनी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि पुणे महापालिकेचे माजी गटनेते अशोक हरनावळ यांची नावं घेतली। आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेंना। मी रेकॉर्डवर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे। विनायक पांडेंनी पैसे कसे वसूल केले या बाईकडून नंतर हे पण विनायक पांडेंची, अशोक हरनावळ यांची मुलाखत या, अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसांनी। नीलम गोऱ्हे कधीही नाशिकच्या संपर्क प्रमुख नव्हत्या। रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे सर्व मंडळी नाशिकची संपर्क प्रमुख होत्या, त्यामुळे नीलम गोऱ्हे यांना पैसे द्यायचा विषय काय येतं? आणि विनायक पांडे काय काय कोण मुलाखत? विनायक पांडे अरे 2.5 वर्षामध्ये आमच्याशी किती वेळा त्यांनी संपर्क साधला की मला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय? अरे कोणाच्या गळ्यात धोंडा मारून बांधून समोर उभा करताय विनायक पांडे? का नाही त्यांना एक शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक सापडला आज नाशिकमध्ये यांची बाजू मांडण्याकरता? गोऱ्हेंनी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे आणि हरनावळ यांनीही राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर बोलल्यास पुरावे मीडियासमोर आणणार असा इशारा दिलाय। त्यांनी सांगितलं का इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते। काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली, तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं पैसे देते, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली। खरं तर विनायक पांडे हे माजी महापौर आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांना अशा पद्धतीने पैसे द्यावे लागतात म्हणजे मला तर वाटतं ही बाबच खेदजनक आहे। परंतु यात मला काही तथ्य वाटत नाही, कारण अशा पद्धतीचं पैसे देऊन तिकीट शिवसेनेत कधीच मिळालं नाही। नीलमताई गोऱ्हे यांनी काय केलं महानगरपालिकेत त्यांचा इतिहास माझ्याकडे पूर्णपणे आहे आणि त्यांनी बोलावं पण नाही, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखी त्यांची पात्रता नाही। आम्ही त्या अधिकाऱ्यासहित उभा करू, योग्य वेळेला सांगेल, फक्त त्यांनी साहेबांविषयी बोलावं।
संजय राऊतांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेही तुटून पडल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेनं नीलम गोऱ्हेंना 4 वेळा विधान परिषदेवर आमदार केलाय. मग किती मर्सिडीज दिल्या असा थेट सवाल अंधारेंनी केलाय. हडपसर भागामध्ये पीएमटीने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाये करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज कुठून आणल्या. जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित. मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या? कारण त्या तर पीएमटीने ये जा करायच्या. नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेरची, लंडन वगैरे कुठलीही. आरोप सिद्ध करा किंवा नाक घासून माफी मागा, नाहीतर मानहानीच्या दाव्याला सामोरे जा असा इशाराही अंधारेंनी दिलाय. नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल. मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. मराठी साहित्य संमेलनात राजकीय मुलाखत कशी काय असा प्रश्नही अंधारेंनी उपस्थित केलाय. तर मराठी साहित्य महामंडळाला 50 लाख रुपये देऊन मुलाखत लावून घेतल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय. मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिलं उषा तांबेला. म्हटले, बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते. नीलम गोऱ्हे 8 महिन्यांआधीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होत्या. 8 महिन्यांआधी त्या शिंदेच्या शिवसेनेत आल्या आणि दिल्लीतल्या साहित्य संमेलनातून मातोश्री अर्थात उद्धव ठाकरेंवरच मर्सिडीज घेऊन पद दिल्याचा आरोप केला. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा भडका उडालाय. त्यावर अद्याप नीलम गोऱ्हेंकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. कृष्णा सोनारवडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.